नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडानी ग्रुपच्या एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो, त्या कंपनीचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीची सर्वात पहिले फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत आणि नंतर आपण अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊया की अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे क्वार्टर 2चे नंबर कोणत्या टाइमला आले आहे. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे क्वार्टर 2चे नंबर 28 ऑक्टोबर म्हणजे आज दुपारी 4:45 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या म्हणजे 29 ऑक्टोबर 2025ला मार्केट ओपन झाल्यानंतर आपल्याला याचा इम्पॅक्ट पाहायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर जाणून घेऊया. आणि मित्रांनो, पूर्ण डेटा कोटीमध्ये दिलेला आहे, फक्त EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, अडानी ग्रीनचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 3,396 कोटी रुपयांनी 3,249 कोटी रुपये. तसेच कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 4,006 कोटी रुपयांनी 3,249 कोटी रुपये. जर कंपनीचे आपण टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढले आहे 2,857 कोटी रुपयांनी 2,874 कोटी रुपये. आणि कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे 3,050 कोटी रुपयांनी 2,874 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टॅक्स चार्ज तुम्ही बघू शकता या लेटेस्ट क्वार्टरमध्ये नेगेटिव्हमध्ये आहे, जो या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे. आणि मित्रांनो, म्हणून कंपनीचा जो प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट आहे तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. कारण मित्रांनो, कंपनीला टॅक्समध्ये बेनिफिट मिळाला आहे. म्हणून मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 515 कोटी रुपयांनी 644 कोटी रुपये. आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 824 कोटी रुपयांनी 644 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, जो फक्त रुपीजमध्ये असतो, तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1.56 रुपीजने 3.44 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 4.26 रुपीजने 3.44 रुपीज. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले आणि आपल्या लक्षात एक गोष्ट आली की कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये खाली आलेला आहे. परंतु मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा नेट प्रॉफिट खाली आलेला आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीची ऑपरेशनल RE म्हणजे रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी इयर ऑन इयर बेसिसवर 49%ने वाढून 16.7 गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टार्गेट आहे या कॅपॅसिटीला 2030पर्यंत 50 गिगावॅटपर्यंत वाढवणे. चला मित्रांनो, आता आपण
अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये सप्टेंबर 2025च्या लेटेस्ट डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.44%, FISची होल्डिंग आहे 11.29%, DISची होल्डिंग आहे 2.98% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.30%। आणि मित्रांनो, लेटेस्ट डेटाच्या नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 61.91%ने 62.44%। आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 7,792 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 9,220 कोटी रुपये आणि कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 11,212 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 973 कोटी रुपये। फायनान्शियल इयर 2024 मध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट होता 1,260 कोटी रुपये आणि कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 2,001 कोटी रुपये। आणि मित्रांनो, जर आपण अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे 4,296 कोटी रुपयांनी 4,488 कोटी रुपये आणि करंटली आहे 6,791 कोटी रुपये। तसेच कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग सुद्धा वाढली आहे 40,503 कोटी रुपयांनी 67,363 कोटी रुपये। शॉर्ट टर्म बॉरोइंग कमी झाली आहे 22,557 कोटी रुपयांनी 10,706 कोटी रुपये। तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स कमी झाला आहे 8,764 कोटी रुपयांनी 3,332 कोटी रुपये। तसेच मित्रांनो, कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे 2,437 कोटी रुपयांनी 3,311 कोटी रुपये, नंतर 20,629 कोटी रुपये आणि करंटली आहे 37,162 कोटी रुपये। आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जेवढी वाढते तेवढा त्या कंपनीसाठी एक नेगेटिव्ह साईन मानला जातो। आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.43% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही। आणि ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असते हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले आणि नंतर आपण अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।